नमस्कार, मी करणसिंह पवार. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता घेऊयात कृषी विषयक बातम्यांचा वेगवान आढावा बळीराजा टॉप 10 मध्ये. पावसाळ्याच्या हंगामी भात शेतीनंतर आता पालघरमधील शेतकरी रब्बी पिकांकडे आपला कल वाढवू लागलेत. कमी खर्च आणि कमी मेहनतीमध्ये जास्त उत्पन्न मिळत असल्याने पालघरमधील शेतकऱ्यांचा कल हा सध्या रब्बी पिकांकडे वळू लागलाय. पालघरच्या पूर्वेस असलेल्या काटाळे गावातील शिवनंदन पाटील यांनी आपल्या 5 एकर जागेत तागडा लागवड केली. मराठवाड्यातील 9 लाख शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. 8 जिल्ह्यातील 4,94,000 हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसलाय, तर 9,67,000 शेतकरी अडचणीत आले. शेतकऱ्यांना 709 कोटी रुपयांचा मदत निधी लागणार आहे. विभागीय आयुक्तालयाने शासनाला निधी मागणीचा प्रस्ताव दिलाय, मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदत ही मिळाली नाही. सोलापुरात कोथिंबीर उत्पादक शेतकरी आक्रमक झालाय. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबीरेला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत कोथिंबीर रस्त्यावर फेकले. शेतात कष्टाने पिकवलेला कोथिंबीर कवडीमोल दराने विकला जात असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी हतबल झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. पंढरपूरमध्ये 2,000 हेक्टरवर हरभऱ्याची लागवड करण्यात आली. पंढरपूरच्या कृषी विभागाने घाटी अळीचे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून उपाययोजना सुचवल्या आहेत. पिकांचा बचाव करण्यासाठी पक्षी थांबे वाढवण्याची सूचना कृषी विभागाने केली. जळगाव जिल्ह्याचा पारा हा 10 अंशाखाली गेलाय. पुढील काही दिवस जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. जिल्ह्याचे किमान तापमान 9.9 अंशावर पोहोचले. दिवसाही हुडहुडी भरवणारी थंडी जाणवते, तर थंडीचा कडाका वाढल्याने रब्बी पिकांना मात्र चांगला फायदा होतोय. गहू हरभऱ्याच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. हळदीच्या निर्यातीत यंदा 17,000 टनांनी वाढ झाली आहे. 1.70 लाख टन हळदीची वर्षभरात देशभरातून निर्यात झाली, तर 2021-22च्या तुलनेत हळदीची निर्यात 17,327 टनांनी वाढल्याने देश अव्वल स्थानी कायम आहे. हळद निर्यात उद्योगातील जाणकारांनी ही माहिती दिली. वाशिम जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरे खरेदी योजनेसाठी जिल्ह्यातील 13,413 लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केला असून SMS प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने 5 जानेवारीपर्यंत कागदपत्रे अपलोड ही केली आहेत. 10 जानेवारीला निवड यादी जाहीर करण्याचं वेळापत्रक नमूद करण्यात आलं होतं, मात्र 14 दिवसांचा कालावधी उलटूनही निवड यादी मात्र जाहीर झाली नाही. सांगलीमध्ये नवीन वर्षातल्या बेदाणा सौद्यांना प्रारंभ झालाय. आज पार पडलेल्या मुहूर्ताच्या सौद्यांमध्ये 160 रुपये इतका उच्चांकी दर बेदाण्याला मिळालाय. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मार्केट कमिटीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते बेदाणा सौद्याचा शुभारंभ पार पडला. या सौद्यात व्यापाऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि सर्वाधिक 160 रुपये इतका दर चांगल्या बेदाण्याला मिळालाय. यंदाच्या वर्षी बेदाण्याचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना आणखी चांगला दर मिळण्याचा अंदाज हा व्यक्त करण्यात येतोय. आता शेतीविषयक बातम्या पाहूयात विस्ताराने. हळदीच्या निर्यातीत यंदा 17,000 टनांनी वाढ झाली. 1.70 लाख टन हळदीची वर्षभरात देशभरातून निर्यात झाली, तर 2021-22च्या तुलनेत हळदीची निर्यात 17,327 टनांनी वाढल्याने देश अव्वल स्थानी कायम आहे. हळद निर्यात उद्योगातील जाणकारांनी याबाबतची माहिती दिली. गेल्या 4 वर्षातील हळद निर्यात ही पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर गेल्या 4 वर्षातील हळद निर्यात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2019-20 या वर्षी एकंदरीत उलाढाल 1,286 कोटी झाली, तर 2020-21 मध्ये हीच उलाढाल 1,722 कोटी झाली. 2021-22 या वर्षी 1,534 इतकी उलाढाल झाली, तर 2022 आणि 23 मध्ये 1,666 कोटींमध्ये उलाढाल झाली. मराठवाड्यातील 9 लाख शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. 8 जिल्ह्यातील 4,94,000 हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसलाय. 9,67,000 शेतकरी अडचणीत आलेत. शेतकऱ्यांना 709 कोटी रुपयांचा मदत निधी लागणार आहे. विभागीय आयुक्तालयाने शासनाला निधी मागणीचा प्रस्ताव दिलाय, मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदत ही मिळालेली नाही.
सोलापुरात कोथिंबीर उत्पादक शेतकरी आक्रमक झालाय। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबीरीला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत कोथिंबीर रस्त्यावर फेकले। शेतात कष्टाने पिकवलेली कोथिंबीर कवडीमोल दराने विकली जात असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। कोथिंबीरीला दर म्हणजे 1 रुपयाला 1 गड्डीचा भाव सध्या कोथिंबीरीला मार्केटमध्ये चालू आहे। मार्केटमध्येच म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे। ती फक्त परिस्थिती कोथिंबीरीचीच नसून ती इतर पिकाची असं आहे। मेथीची पण तीच अवस्था आहे, पालेभाज्याची पण तीच अवस्था आहे। कांद्याच्या बाबतीत म्हणाल तर कांदा जो निर्यात बंदीच्या आधी 45 रुपये किलोनी विकत होता, तो सरकारच्या निर्यात बंदीमुळे आज फक्त 10-12 रुपयांनी विकण्याची वेळ ही शेतकऱ्यावर आलेली आहे। या सरकारच्या जुलमी निर्णयामुळे शेतकरी हा पूर्ण हवालदिल झालेला आहे। शेतकरी नेमकं सरकारने एक स्पष्ट करावं की शेतकऱ्यांना जगू द्यायचं आहे की नाही। असे त्यांचे काही धोरण आहेत की ते शेतकऱ्यांच्या पूर्णपणे विरोधी आहेत। तुम्ही सोयाबीनला भाव नाही, तुमचा कांद्याला भाव नाही, तुमचा इतर कोणत्याही पिकाला तुमचा भाव नाही, मग नेमकं शेतकऱ्याला तुमचा जगू द्यायचं आहे की नाही हे तुम्ही स्पष्ट करावं ही माझी सरकारला विनंती। पावसाळ्याच्या हंगामी भात शेतीनंतर आता पालघरमधील शेतकरी हा रब्बी पिकांकडे आपला कल वाढवू लागले। कमी खर्च आणि कमी मेहनतीत जास्त उत्पन्न मिळत असल्याने पालघरमधील शेतकऱ्यांचा कल हा सध्या रब्बी पिकांकडे वळू लागलाय। पालघरच्या पूर्वेस असलेल्या काटाळे गावातील शिवनंदन पाटील यांनी आपल्या 5 एकर जागेत तागडा लागवड केली। थंडीच्या दिवसात तागड्याला चांगला बहर येत असून सध्या शिवानंद पाटील यांच्या शेतीत पिवळं सोनं तयार झालंय। अवघ्या 20 ते 25 हजार रुपये खर्चातून शिवनंदन पाटील यांना 70 ते 80 हजार नफा मिळण्याची अपेक्षा आहे। तागडा या पिकाला पाण्याची आवश्यकता नसल्याने हे उत्पन्न घेण्यास खर्च देखील कमी होतो। त्यामुळे कमी मेहनत आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवायचं असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भात शेतीला बगल देत रब्बी पिकांकडे वळावं असं आवाहन देखील शिवनंदन पाटील यांनी जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनाही केलंय। माझं नाव शिवनंदन रामचंद्र पाटील, मुक्काम काटाले, तालुका पालघर, जिल्हा पालघरमध्ये राहतो आणि मी 5 एकरमध्ये पुरा तागडा पेरलेला आहे। मला 20-25 हजार रुपये खर्च आला आणि 60 ते 70 हजार रुपये माझं उत्पन्न आहे तागड्याचं कंप्लीट। हरभऱ्यावरील घाटे अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी हतबल झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। पंढरपूरमध्ये 2000 हेक्टरवर हरभऱ्याची लागवड करण्यात आली। पंढरपूरच्या कृषी विभागाने घाटी अळीचे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून उपाययोजना सुचवल्या आहेत। पिकाचा बचाव करण्यासाठी पक्षी थांबे वाढवण्याच्या सूचना कृषी विभागाने केल्या। शेतकरी बांधवांना याद्वारे आवाहन करण्यात येते की घाटे अळीचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी हरभरा पिकामध्ये जे पक्षीस्थांबे आहेत त्याचा चांगल्या प्रकारे वापर केला तर हरभराचे घाटे अळीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येऊ शकते। तसेच जर 5% लिंबोळी अर्काची फवारणी असेल किंवा जर केमिकल मेजर्स जर करायचे असतील तर क्विनॉल्फॉस 25% म्हणजे 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आणि इमामेक्टिन बेन्झोएट 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये याची जर फवारणी केली तर चांगल्या प्रकारे आपल्याला घाटे अळीचे नियंत्रण करता येते। खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालंय। कापूस, सोयाबीन हाताचं गेल्यामुळे शेतकऱ्यांची मदार ही आता तूर पिकावर होती। मागील वर्षी तुरीला 14,000 प्रति क्विंटल इतका भाव मिळाला होता, मात्र यावर्षी तूर निघत असून बाजारपेठेत विक्रीला आली आहे। परंतु उत्पन्न कमी झालं असताना त्यातच शेतकऱ्यांच्या तुरीला केवळ 8 ते 8.5 हजार रुपये इतका भाव मिळतो, तर सोयाबीन आणि कापसाला कवडीमोल भाव मिळतो याचा आज आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। अतिवृष्टीने संकटात सापडला होता, मात्र सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने सांगण्यात येत आहे। तर मागच्या वर्षी तुरीला भाव जर पाहिलं तर 13,000 ते 14,000 रुपये क्विंटल होते, मात्र आता यावर्षी तुरीला भाव 8,000 ते 9,000 पर्यंत गेलेला आहे। मात्र तुरीला भाव कमी असल्याने शेतकरी एकीकडे जर पाहिलं तर संकटात सापडलेला आहे, दुसरीकडे जर पाहिलं तर मागच्या वर्षापैकी या वर्षी जे ते तुरीला भाव 8,000 ते 9,000 रुपये आहे। एकीकडे जर पाहिलं तर तूर जे आहेत यावेळेस कमी शेतकऱ्यांना झाली, मात्र सोयाबीनपेक्षा तुरीला भाव जास्त असल्याने शेतकरी एकीकडे आनंद सुद्धा व्यक्त करीत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ।
नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने अनेक भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला। त्यामुळे राज्य सरकारने जिल्ह्यातील 37 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केलाय। मात्र जिल्ह्यात 50% पेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत अद्यापही मिळाली नाही। जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना येत्या काळात दुष्काळी परिस्थितीमध्ये राहिलेला पीक विमा हा लवकरच मिळणार आहे। त्यासाठी सरकारच्या वतीने योग्य ती पावले उचलली जात असून दुष्काळी परिस्थितीमध्ये सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर असल्याचं वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले। दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी आणि पाणीपुरवठा योजनांसाठी निधीची कमतरता पडणार नाही, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। राज्य सरकार संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा शब्द यावेळेस पाटील यांनी दिला। नाही, आता ती पूर्ण राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे की ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पीक विम्याच्या कंपन्यांच्या माध्यमातून जे डाटा अपलोड केला पाहिजे, त्या डाटा जो अपलोड होतोय ते कार्य सुरू आहे। सगळ्या लोकांना ज्यांना ज्यांना विम्याला पात्र असतील त्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत तो विमा। निफाड तालुक्यात तापमानाचा पारा हा खाली घसरतोय, त्यामुळे गहू, हरभरा आणि कांदा पिकालाही थंडी पोषक ठरते। तर द्राक्ष उत्पादकांसाठी अडचणींची आहे। द्राक्षांना वाचवण्यासाठी शेतकरी पेपर कोटिंग शेकोट्या पेटवत आहेत। हवामान अंदाजानुसार 25 ते 28 जानेवारी दरम्यान जिल्ह्यात पहिले 3 दिवस हवामान कोरडं आणि थंड राहण्याची शक्यता आहे। निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात जवळपास पारा हा 6 ते 7 अंशावर आल्यामुळे पूर्ण नाशिक जिल्हा हा गारटला आहे। आणि त्यातच पिंपळगाव, बसवंत आणि निफाड हा तालुका द्राक्षाचे आगार मानले जाते आणि मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन या ठिकाणी घेतले जाते। मात्र या वातावरणात द्राक्षांचे मणी अक्षरशः फुटू लागले आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतात की द्राक्षांना वाचवण्यासाठी जवळपास असं पेपर कोटिंग नाही तर जवळपास त्यांना ऊब मिळण्यासाठी अशा प्रकारची शेकोटी करून शेतकरी आपले द्राक्ष वाचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत आहेत। आपण आलो आहोत पिंपळगाव बसवंत येथे एका द्राक्ष बागेत आणि आपण जाणून घेऊ शेतकऱ्यांकडून की नेमकं काय उपाययोजना या ठिकाणी केली पाहिजे। साहेब, तुमचं नाव काय सांगाल? माझं नाव गुलाब बाळासाहेब खोडे, पिंपळगाव बसवंत। अच्छा, वातावरणामुळे द्राक्षाचं काय होतं, किती नुकसान होतं, काय सांगाल? द्राक्षामध्ये क्रॅकिंगचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। जास्तीत ब्लॅक व्हरायटी जास्त अडचण येऊ राहिली आणि एक SSN म्हणून व्हरायटी त्याला खूप अडचण येऊ राहिली। तर आम्ही आता आमचे उपचाराचा पेपर लावलेला आहे, पेपरने बी नाही थांबतील तर आम्ही रात्रीचे 2-3ला उठून तो धुराचं बी करतो आहे आणि पहाटे 5च्या आसपास किंवा 4ला आम्ही उठून बागेला पाणी बी 1-1.5 तास दररोज देतो आहे। एकंदरीत आपण बघितलं की विविध उपाययोजना या शेतकरी आपले द्राक्ष वाचवण्यासाठी या ठिकाणी करत आहेत आणि जवळपास कांद्याला जरी हे पोषक वातावरण असलं तरी मात्र द्राक्ष आणि फळ पिकांना हे जे वातावरण आहे याचा फटका कुठेतरी बसण्यास सुरुवात झाली आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, पिंपळगाव, बसवंत। ही थंडी आहे तर याचे परिणाम सर्व पिकांवरती होत असतात। विशेष करून आपलं द्राक्ष हे निर्यातक्षम उत्पादन देणारं पीक आहे, म्हणजे आपण जास्तीत जास्त निर्यात द्राक्षाची करत असतो आणि थंडीमुळे द्राक्ष पिकावर आपल्याला दृश्य आणि अदृश्य स्वरूपाचे परिणाम आपल्याला दिसून येत असतात। शेकोट्या पेटवणे आपल्या सर्वांना माहिती आहे की सकाळचा जो सकाळी 3 वाजेपासून तर 7 वाजेचा जो पिरियड आहे तर या कालावधीमध्ये सर्वात कमी तापमान असतं आणि याच कालावधीमध्ये जर आपण शेकोट्या पेटवल्या द्राक्ष बागेमध्ये तर त्यामुळे जवळपास 3 ते 5 डिग्री आपण तापमान आहे वाढवू शकतो। राज्यावर भीषण पाणी टंचाईचं संकट हे निर्माण होण्याची शक्यता आहे। राज्यातील महत्त्वाच्या धरणांनी जानेवारीतच तळ गाठले। गेल्या वर्षापेक्षा यंदा 25% पाणी साठा हा कमी असल्याचं बघायला मिळतंय। राज्यातील महत्त्वाच्या धरणांनी जानेवारीत तळ गाठलाय। तर 8 धरणांमध्ये 0% पाणी साठा आहे। राज्यावर भीषण पाणी टंचाईचं संकट हे ओढवण्याची शक्यता आहे। आता बातमी आहे सांगलीमधून। सांगलीमध्ये नवीन वर्षातल्या बेदाणा सौद्यांना प्रारंभ झाला। आज पार पडलेल्या मुहूर्ताच्या सौद्यांमध्ये 160 रुपये इतका उच्चांकी दर हा बेदाण्याला मिळाला आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मार्केट कमिटीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते बेदाणा सौद्याचा शुभारंभ पार पडलाय। या सौद्यात व्यापाऱ्यांच्या उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील व्यापाऱ्यांचा पाहायला मिळाला आणि सर्वाधिक 160 रुपये इतका दर हा चांगला बेदाण्याला मिळाला। यंदाच्या वर्षी बेदाण्याचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना आणखी चांगला दर मिळण्याचा अंदाज हा व्यक्त करण्यात येतो। आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये
नवीन बेदाण्याच्या आवकीचे सौदे आता मुहूर्तावर काढलेले आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या बेदाण्याची आवक जास्तीत जास्त प्रमाणात या बाजाराच्या आवारात करावी. यावर्षी नक्कीच बेदाण्याला चांगला भाव मिळेल आणि आता चांगला भाव निघालेला आहे. वरचा भाव जवळजवळ 160 रुपयापर्यंत निघालेला आहे. तरी माझी सर्व तमाम बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की यावर्षी आपण आपल्या सांगली बाजार समितीवर जो विश्वास वर्षानुवर्ष आहे अशाच पद्धतीने तो विश्वास पुढे अबाधित ठेवावा. याबरोबरच बातमी बळीराजाची या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. आता इथेच थांबायची. मात्र या बुलेटिनविषयी तुमच्या काही सूचना असतील, शेतीविषयी काही प्रश्न असतील तर 96 190 26 483 या क्रमांकावर तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात आम्हाला व्हिडिओ स्वरूपात पाठवू शकता. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.